हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। आता सध्या खूप ऊन आहे आणि या रणरणत्या उन्हात काहीतरी थंड प्यावेसे वाटते, पण खूप ऊन आहे म्हणून बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही। तर अशा वेळी घरीच काहीतरी थंड बनवावे असे वाटते। घरच्या घरी बदाम शेक आपण बनविणार आहोत। बाहेर गाड्यावर मिळतो ना, तसाच आपण बदाम शेक बनवणार आहोत। बाहेरच्या बदाम शेक मध्ये बदाम खूपच कमी असतात, ते आपल्याला कळत सुद्धा नाही, पण आपण घरी बनवणार आहोत तेही आपल्या डोळ्यासमोर आपण किती बदाम टाकले तेही आपल्याला कळणार आहे। तर अशा या बदाम शेकच्या रेसिपीचे साहित्य काय असेल तेही आपण पाहूया। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि साहित्यही खूप कमी प्रमाणात आहे। मोजक्या साहित्यात आपली रेसिपी आपण बनविणार आहोत, तर चला बघूया त्याचे साहित्य। आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला साहित्य खूपच कमी आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे। हे कोणतंही आपण घेऊ शकतो, गाईचं म्हशीचं कोणतंही चालेल। त्याचबरोबर आपल्याला साखर ही अर्धा कप इतकी लागलेली आहे। त्याचबरोबर आपण 2 चमचे ही कस्टर्ड पावडर आहे, घट्टपणा येण्यासाठी आपण ती टाकणार आहोत। त्याचबरोबर सजावटीसाठी आपण बदाम कापून घेतलेले आहेत आणि सगळ्यांचा राजा म्हणजे बदाम हे आपण भिजत टाकलेले आहेत। हे भिजत टाकून त्याची साल काढून घेतलेली आहे। तर हे 15 ते 20 इतके आपण बदाम टाकलेले आहेत। त्याचबरोबर 4-5 मी काजू पण टाकलेले आहेत। ते भिजवून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्याला इसेन्स आपण टाकणार आहोत। हा इसेन्स आहे, हा व्हॅनिला इसेन्स, तो आपण इथे टाकणार आहोत। तर आपण सर्वप्रथम आपण दूध हे गरम करायला ठेवून देऊ। याच दुधातून आपण थोडं दूध ह्या कस्टर्ड पावडरमध्ये आपण टाकून देऊ। साधारणतः 1.5 चमचा किंवा 1 चमचा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि ते व्यवस्थित काढून घेऊया, कारण याच्यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजे। गाठी असल्या तर त्या मोडून घ्यायच्या, म्हणून आपण त्या थंड दुधात आपण टाकणार आहोत। तर गॅस आपण मध्यम करूया। तर आता हे बदाम जे आहेत, हे बदाम आपण वाटून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची। आता हे बदाम जे भिजवलेले आहेत ते आपण वाटून घ्यायचे, याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट वाटून घेणार आहोत। आता दूध आपलं उकळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर आपण टाकून देऊया। ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकून देऊया। आता आपण कस्टर्ड पावडर ही टाकून शिजवून घेतलेलं आहे। तर आता आपण साखर टाकूया। आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकायची आहे। आता त्यामध्ये आपण ही बदामची जी पेस्ट आहे ही आपण टाकून देणार आहोत। सगळं व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे, सतत हलवायचे, कारण आपण काजू आणि बदाम हे वाटून टाकलेले आहेत। त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पण ती सगळी पेस्ट आपण याच्यामध्ये काढून घेतलेली आहे। ते पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे सगळं व्यवस्थित आता हलवून घ्यायचे आणि शिजू देऊया। आता आपण त्याच्यामध्ये इसेन्स आपण टाकणार आहोत। इसेन्स नसेल तरी चालेल, कारण आपण याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे, पण माझ्याकडे आहे म्हणून मी हे टाकते। आता हा आपला बदाम शेक तयार झालेला आहे। तर आता आपण हा थोडा थंड करू आणि त्याच्यानंतर आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपला बदाम शेक तयार झालेला आहे। अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे ही आणि पौष्टिकही, कारण आपल्याला अशा रणरणत्या उन्हात आपल्याला अशी एखादी गोष्ट भेटावी की जी आपण स्वतः करू शकतो, तर ती हीच आहे। लहान मुलांनाही आपण ती देऊ शकतो, कारण याच्यामध्ये काजू आणि बदाम यांची पेस्ट टाकलेली आहे, त्याचबरोबर दूध आहे। तर ही रेसिपी खूप सुंदर आहे आणि खायला पण आणि प्यायला पण खूप सुंदर। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कळवा। त्याचबरोबर
लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.